नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर निलेश लोमटे, एंडोक्राइनॉलॉजिस्ट। आज आपण डिस्कस करणार आहोत ओबेसिटी म्हणजे काय, ओबेसिटीची लक्षणं कुठली, ओबेसिटीमुळे बॉडीवर होणारे दुष्परिणाम कुठले आणि ओबेसिटीमुळे होणारे दुष्परिणाम आपण कसे टाळू शकतो किंवा ओबेसिटी कशी टाळू शकतो या विषयावर आपण डिस्कस करणार आहोत। तर त्यातला पहिला भाग आपण पाहूया, ओबेसिटी म्हणजे काय। ओबेसिटी म्हणजे अति लठ्ठपणा, म्हणजेच शरीरामध्ये फॅट किंवा चरबीचं प्रमाण अति प्रमाणात असेल तर ओबेसिटी म्हणतो। तर ते मेजर करण्याचे जे मेजरमेंट आहेत त्यामध्ये बॉडी मास इंडेक्स म्हणजेच वेट डिवायडेड बाय हाईट स्क्वेअर किंवा आपण डेक्सा स्कॅनचा पण वापर करू शकतो। यामध्ये बॉडीमधील फॅटचं कंटेंट आणि लेवल्स आपल्याला लक्षात येते आणि त्यावरून पण आपण ओबेसिटी डायग्नोसिस करू शकतो। किंवा अब्डोमिनल गर्थ डिवायडेड बाय हिप गर्थ याचा रेशो, हे 3-4 पॅरामीटर आहेत की ज्यांनी आपण ओबेसिटी मेजरमेंट करतो। त्यामध्ये मुख्यत्वे आपण बॉडी मास इंडेक्स हा पॅरामीटर वापरतो। वेस्टर्न पॉप्युलेशन म्हणजे विदेशी पॉप्युलेशनसाठी बॉडी मास इंडेक्स मोर दॅन 30% हे ओबेसिटीची डेफिनेशन आहे। पण इंडियन पॉप्युलेशन, भारतीय पॉप्युलेशनमध्ये मधुमेहाची आणि हृदयाची रिस्क जास्त असल्यामुळे हा कट ऑफ कमी केलेला आहे। पूर्वी हा 27 होता पण आता 25 वर आलेला आहे। म्हणजेच बॉडी मास इंडेक्स मोर दॅन 25 म्हणजेच ओबेसिटी असं आपण भारतीय लोकांसाठी म्हणतो। त्यातल्या त्यात इझिली जे आपण मेजर करू शकतो ते म्हणजे अब्डोमिनल गर्थ। बेंबीच्या लेवलला आपण अब्डोमिनल गर्थ मेजर केली तर ती 90 सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल पुरुषामध्ये तर त्याला ओबेसिटी म्हणतो आणि 80 सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल तर त्या महिलामध्ये तर आपण त्यांना ओबेज म्हणतो। तर ही डेफिनेशन आहे। बॉडी मास इंडेक्स जे आपण आता पाहिलं की 25 पेक्षा जास्त असेल इंडियन पॉप्युलेशनमध्ये त्यांना ओबेसिटी म्हणतो। हे कॅल्क्युलेट करण्यासाठी वेट डिवायडेड बाय हाईट स्क्वेअर इन मीटर, वेट हे किलोग्राममध्ये आणि हाईट स्क्वेअर इन मीटर असं आपण कॅल्क्युलेट करतो। तर मित्रांनो, आपण वळूया सेकंड पार्ट जो म्हणजे ओबेसिटीची कारणं, लठ्ठपणाची कारणं। तर या कारणांमध्ये मुख्य कारण हे अनुवंशिकता आहे। जसं शरीरामध्ये जेनेटिक टेंडन्सी असते की वेट गेन होण्याची, तर ते आपण फॅमिलीमध्ये पाहतो की आई वडील लठ्ठ असतील तर मुलं किंवा मुली लठ्ठ होऊ शकतात। त्यामध्ये आणखी जेनेटिक म्युटेशन्समध्ये बॉडीमधील जीनमध्ये होणारा बदल, त्यामध्ये काही जीन्स आहेत जसे लेप्टिन, POMC, मेलॅनोकॉर्टिन जीन, यामधील म्युटेशनमुळे सुद्धा ओबेसिटीचं प्रमाण वाढत आहे आणि ते पुढच्या जनरेशनमध्ये ट्रान्समिट सुद्धा होत आहे। दुसरे कारण आहे काही टॅबलेट्स, जसं स्टिरॉइडच्या टॅबलेट घेतल्यानंतर किंवा अनाबॉलिक स्टिरॉइड घेतल्यानंतर पण लठ्ठपणा येऊ शकतो। तिसरं कारण आहे काही आजार आहेत जसे थायरॉइडचा, हायपोथायरॉइडमुळे लठ्ठपणा येऊ शकतो किंवा कुशिंग डिसीज किंवा ॲक्रोमेगॅली, काही असे हार्मोनचे पण आजार आहेत की त्याने लठ्ठपणा येऊ शकतो। तर आपण पाहूया तिसरा पार्ट, ओबेसिटीमुळे होणारे बॉडीवरतील दुष्परिणाम किंवा कॉम्प्लिकेशन। तर आज सद्यस्थितीमध्ये मधुमेहाचं व ब्लड प्रेशरचं प्रमाण खूप वाढत आहे आणि त्याचं मुख्य कारण हे आहे की लठ्ठपणा व स्ट्रेस, हे दोन मुख्य कारणं आहेत। तर मधुमेह, ब्लड प्रेशर, नंतर हार्टचे डिसीज, नंतर कोलेस्ट्रॉलचे डिसीज, नंतर यंग मुलीमध्ये जे पाळीतील अनियमित आणि अनवॉन्टेड हेअर ग्रोथ ते सुद्धा लठ्ठपणामुळे वाढतं, त्याला आपण PCOD म्हणतो। सद्यस्थितीमध्ये वाढतं इनफर्टिलिटीचं प्रमाण, त्यामागे सुद्धा ओबेसिटीचा बराच मोठा रोल आहे। तरी बरेच ओबेज पेशंटला इनफर्टिलिटीला सामोरं जावं लागतं। आणि तसेच आपण जॉईंट पेन, काही स्त्रियांमध्ये स्पेशली पोस्ट मेनोपॉझल स्त्रियांमध्ये जे जॉईंट पेन होतात किंवा गुडघे दुखतात किंवा माणसांमध्ये सुद्धा अति लठ्ठपणामध्ये गुडघ्यावर परिणाम होऊन ऑस्टिओआर्थरायटिस होतात आणि त्यांनी गुडघे पण दुखू शकतात। तर हे मी जे मेजर आहेत ते कॉम्प्लिकेशन सांगितलेले आहेत। तर मित्रांनो, आपण वळूया लास्ट पार्ट जो की आहे मॅनेजमेंट ऑफ ओबेसिटी, म्हणजे ओबेसिटी कशी मॅनेज करायची। तर ओबेसिटीमध्ये लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, आहार आणि व्यायामाचा खूप मोठा रोल आहे। याच्याशिवाय मॅनेजमेंट होऊ शकत नाही। आहारामध्ये आपण कार्बोहायड्रेट आणि फॅटचं प्रमाण कमी करणे, फायबर आणि प्रोटीनचं प्रमाण वाढवणे। शॉर्टमध्ये कार्बोहायड्रेट आणि फॅट, म्हणजेच कार्बोहायड्रेटमध्ये चपाती भात येतं, फॅटमध्ये ऑइल येतं, हे आपण कमी प्रमाणात सेवन करणे। फायबरमध्ये भाज्या, पालेभाज्या, फळं, सॅलॅड याचं प्रमाण वाढवणे। प्रोटीनमध्ये पनीर, स्प्राऊट म्हणजेच मोड आलेली कडधान्य किंवा नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी एग, चिकन, फिश याचं प्रमाण वाढवणे हे आहारामध्ये खूप महत्त्वाचं आहे। तसेच व्यायाम, ॲटलिस्ट 30 to 45 मिनिट फास्ट वॉक किंवा रनिंग, सायकलिंग, स्विमिंग, यालाच आपण एरोबिक एक्सरसाइज म्हणतो, हे पण खूप महत्त्वाचं आहे। ह्या दोन्हीशिवाय आपण ओबेसिटीची मॅनेजमेंट करू शकत नाही। याच्यासोबतच तज्ज्ञांचा सल्ला घेऊन काही तपासण्या करणे, जसे मधुमेह आहे का,
ब्लड प्रेशर आहे का, कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे का, किडनी किंवा लिव्हरवर काही सूज आहे का, तसेच स्त्रियामध्ये, यंग मुलींमध्ये काही हार्मोनमध्ये इम्बॅलन्स आहे का, की पाळीतील अनियमितता असणाऱ्या मुलींमध्ये किंवा फेशियल हेअर ग्रोथ, अनवॉन्टेड हेअर ग्रोथ असेल तर अशा मुलींमध्ये काही हार्मोनची तपासणी करणे, तसेच थायरॉईडची तपासणी करणे किंवा आणखी वजन वाढणारे हार्मोन असतात त्यांची तपासणी करून त्या आजाराशी रिलेटेड ट्रीटमेंट घेणे हे खूप महत्त्वाचे आहे. सोबतच नवीन ट्रीटमेंटमध्ये बॅरेटिक सर्जरी, ज्यांचं बॉडी मास इंडेक्स मोर दॅन 40 आहे किंवा 35पेक्षा जास्त आहे, सोबतच काही आणखी आजार आहेत, डायबिटीज किंवा हायपरटेन्शन किंवा हार्ट डिसीज असेल, तर अशा रुग्णांमध्ये बॅरेटिक सर्जरी म्हणजेच आपल्या अन्ननलिका जी आहे त्याची थोडी साईज कमी करून आपण वजन कमी करू शकतो. याचे सुद्धा खूप चांगले रिझल्ट आहेत. यामध्ये 10 ते 15, काही पेशंटमध्ये 20-25 किलोपर्यंत पण वेट लॉस होऊ शकतो. तर ओव्हरऑल आज आपण पाहिलं ओबेसिटी म्हणजे काय, ओबेसिटीचे कट ऑफ्स काय आहेत, ओबेसिटीची लक्षणं कुठली, त्याचे बॉडीवरती होणारे दुष्परिणाम कुठले आणि ते कसे टाळायचे आणि त्याची ट्रीटमेंट स्वरूप काय आहे. धन्यवाद.